जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन आणि 9व्या अध्यायाची शेवटची ओवी 535 क्रमांक. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. शेवटचा जो श्लोक होता 9व्या अध्यायाचा, की ज्याच्यामध्ये भगवंतानी भक्तीचं रहस्य असं म्हणूया एका श्लोकात सांगितलं. मन्मना भव मदभक्तो मद्याजीमाम नमस्कुरु, मद्याजीमाम नमस्कुरु माम एव एष्यसि मामे वैश्यसी युक्तवैव मात्मानं मत्परायणः. की माझ्या ठिकाणी मन ठेवणारा तू हो, म्हणजे तुझे सर्व संकल्प विकल्प हे माझ्या संबंधी असू दे. फारच सुंदर विचार आहे. म्हणून मी म्हणालो की भक्तीचं महात्म्य, कारण इथेच तर आपलं चुकायला सुरुवात होते. साधक म्हणून आपली चुकायला इथूनच सुरुवात होते. कारण दिवसभर मी फक्त मी आणि माझंच चिंतन करतो. कर्तव्यरूपी कर्म करत असताना मी आणि माझाचा विचार करावा लागतो इथपर्यंत बरोबर आहे, पण त्याचा उद्देश भगवंताची प्राप्ती हा असावा. भगवंतानी सांगितल्यासारखं कर्म मी करणार आहे म्हणजे भगवंताचं स्मरण आहे, त्याच्या प्रसन्नतेसाठी, त्याच्या प्राप्तीसाठी, त्याला फल अर्पण करून इत्यादी इत्यादी भरपूर बोललो आहे आपण 9व्या अध्यायाच्या संदर्भात. पण ह्याला म्हणायचं मन्मना भव मदभक्तो मद्याजीमाम नमस्कुरु, माझा भक्त हो, माझ्या उद्देशाने यज्ञ पूजा ज्ञानादिक कर्मे करणारा हो इत्यादी. अतिशय सुंदर एक तत्वज्ञान आपल्यासमोर भक्तीचं. खरी भक्ती कशाला म्हणतात? परमपूज्य काकांचा शब्द म्हणजे अस्सल भक्ती. आणि अस्सल भक्ती याचा अर्थ नकली भक्ती असली पाहिजे, ज्याला मी समजतो भक्ती करतो. मी गणपतीचा भक्त आहे, मी दत्ताचा भक्त आहे, मी शंकराचा भक्त आहे, मी कृष्णाचा भक्त आहे, मी रामाचा भक्त आहे असं मला वाटत असतं. पण खरा भक्त मी विषयांचा असतो, खरा भक्त मी संसाराचा असतो, खरा भक्त मी प्रपंचाचा असतो, खरा भक्त मी आणि माझ्या वस्तूंचा, गोष्टींचा, व्यक्तींचा वगैरे वगैरे. कारण आपण व्यवहारात याच अर्थाने शब्द वापरतो. भक्त आहे म्हणजे काय? अखंड त्या गोष्टीचं चिंतन आहे, त्याला भक्त म्हणतो की नाही. एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीची भक्त आहे किंवा एखाद्या व्यक्तीची भक्त आहे असं आपण कधी म्हणतो? अखंड मनामध्ये चिंतन त्या विषयाचं, त्या व्यक्तीचं असेल तर. अगदी साधा आहे समजायला. भगवंताचा भक्त कोणाला म्हणता येईल? अखंड ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत आहेत. त्यामुळे तू मन हे मीच करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माऊलींनी पहिले जे 2 चरण आहेत ना श्लोकाचे, मन्मना भव, तू मन हे मीच करी, मद भक्तो माझिया भजनी प्रेम धरी, मद्याजीमाम नमस्कुरु सर्वत्र नमस्कारी मज एकाते, अशीच ओवीची रचना केलेली आहे. आणि नंतर आपण 518 जी ओवी क्रमांक त्याच्यामध्ये मद्याजीची व्याख्या बघितली माऊलींनी केलेली, की माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नाव. मी स्वतःला जर भक्त समजत असेन तर मला हे निकष मला लावून बघता आलीच पाहिजे. तर ती अस्सल भक्ती, तर ती भगवंत म्हणतात. म्हणजे भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे मी भक्त आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे मी भक्त असो किंवा मग ज्ञानी असो का मी वाटेल ते असो, त्याला काहीही किंमत नाही.
माझेनी अनुसंधाने देख. संकल्प उजाळणे निश्चेख, अखंड ध्यान, अखंड अनुसंधान, भगवंताचं विविध फलांचे संकल्प संपूर्णतया त्याला अर्पण करून जाळणे. माऊलींनी शब्द फार सुंदर वापरला, जाळून टाकणे. जाळणे म्हणजे काय? पुन्हा त्याला ताटवा उगवूच शकत नाही. कशाचा ताटवा? आत्ताच्या संदर्भात बोलायचं झालं तर पुनर्जन्माचा. कारण फलांची अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, वासना ज्या अतृप्त राहतात त्याच्यामुळे जन्म घ्यावा लागतो की नाही आपल्याला? जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. ती वासना आहे म्हणून तो पुनर्जन्म आहे आपल्याला. आणि एका जन्मात जेवढं भोगतो आहोत तेवढं पुरेसं असं वाटत असेल तर निदान त्याकरता का होईना. खरं त्याला परमपूज्य काका साईड इफेक्टच म्हणतात. जन्माला येऊ नये म्हणून नाही करायचा परमार्थ. हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा म्हणून परमार्थ करायचा. पण असं संकल्पाची जी वासना ती आपण अशी प्रत्येक कर्माच्या निमित्ताने जेव्हा जाळत जातो, त्याला देऊन, त्याला अर्पण करून, तेव्हा हळूहळू त्या कर्मबंधनातून माझी काय व्हायला लागते? सुटका व्हायला लागते. असं ते सावळ परब्रह्म, भक्त कामकल्पद्रुम, आत्माराम इत्यादी सुंदर विशेषण माऊलींनी वापरलेली. यांनी काय केलं? अर्जुनाला उपदेश केला आणि मग संजय आणि मग संजयाची झालेली ती सगळी अवस्था, त्याचे जागृत झालेले अष्टसात्विक भाव, धृतराष्ट्र ज्याला माऊलींनी म्हैसा नुठिका पुरा असं म्हटलं आहे, रेड्यासारखा बसलेला, त्याच्यावर काहीही फरक पडला नाही. पहा गंमत म्हणजे तेच तत्त्वज्ञान, तेच सांगणारे भगवंतही तेच, सगळं तेच. तो रेडिओ स्टेशनचा टॉवर तोच. पण मी जर माझा रेडिओ जर ट्यून केला नाही तर ते स्टेशन लागेल का? त्याच्यावरचं गाणं वाजेल का माझ्या रेडिओवरती? नाही वाजत. ह्याने तर रेडिओ बंदच करून ठेवला होता, ट्युनिंग तर दूरच राहिलं. त्यामुळे प्रत्यक्ष भगवंत बोलत असून हे कायच्यातनं काय काय शिकता येतं पाहता जाता जाता एक एक गोष्ट. प्रत्यक्ष भगवंत बोलत असून आणि काय आता याच्या पलीकडे काही तत्त्वज्ञान म्हणून आहे का सांगण्यासारखं जगामध्ये? म्हणून 9व्या अध्यायाच्या शेवटी खास वर्णन आहे. राजविद्या, राजगुह्यच म्हटलंय त्याला सुरुवातीला. पण असं तत्त्वज्ञान प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ऐकत असताना सुद्धा धृतराष्ट्रावरती काहीही परिणाम झाला नाही. पण हे झालं तो एक ऐतिहासिक प्रसंग. मला आपल्याला सांगायचं काय, शिकायचं काय आहे? पण मी जेव्हा काही सांगतो तेव्हा समोरच्याने ऐकलंच पाहिजे असा माझा मात्र इतका हट्ट असतो. त्याचे काय होतात? त्याचे दोन अर्थ होतात. एक, मी जे सांगतो आहे ते 9व्या अध्यायाच्या तत्त्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ असलं पाहिजे. कशी फजिती करत जातो बा आपण स्वतःची. आणि दुसरं, मी भगवंतापेक्षा श्रेष्ठ असलो पाहिजे. ते बोलण्याचं सुद्धा पाप झालं माझ्याकडून, दृष्टांत देण्यासाठी म्हणून. कारण असं असल्याशिवाय कशाच्या आधारावर मला असं वाटतं की मी इतकं तळमळीने कळकळीने सांगतो आहे, त्याच्या किंवा तिच्या हिताचं सांगतो आहे, ऐकतच नाही. काय म्हणाले 18व्या अध्यायात भगवंत अर्जुनाला? आपल्या सर्वांना माहिती आहे, मला सांगण्याची आवश्यकता नाही. इतकं सगळं सांगितल्यानंतर 18 अध्याय, यथेच्छसी तथा कुरु. बघ तू ठरव तुला काय करायचं आहे. विश्वरूप दर्शन देऊन झालेलं आहे. गंमत म्हणजे 18व्या अध्यायामध्ये मुद्दा, आपण जेव्हा जगाला पारमार्थिक करण्याचा विडा उचलतो, आलं असं लक्षात काय म्हणायचं आहे? ठीक आहे, सांगावं, योग्य वेळ असेल, समोरच्याची सगळ्यात महत्त्वाचं ऐकण्याची इच्छा असेल, मग तो भाऊ असेल, ती आई असेल, ते वडील असतील, तो नवरा असेल, ते बायको असेल, कोणीही असू दे, कितीही जवळचं नातेवाईक असू दे, त्यांना पारमार्थिक करण्याचं कार्य आपल्याला दिलं आहे का सद्गुरूंनी किंवा भगवंतांनी? नाही. पहिले मलाच समजलेलं नसतं की मी आस्तिक आहे म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय.
म्हणून परमपूज्य काका सांगतात की दुसऱ्या त्या नास्तिकाला आस्तिक करण्याचा प्रकल्प हातात घेऊ नका. ते आपलं काम नाही, ते संतांचं, ते भगवंताचं काम आहे. ते ज्या दिवशी त्यांचं पूर्वसुकृत उदयाला येईल त्या दिवशी होईल त्यांचं काम, आपोआप होईल. काही विचारलं तर सांगणं भाग वेगळं, पण हट्ट नसावा की माझं ऐकलंच पाहिजे कारण हा माझा भाऊ आहे, ही माझी आई आहे, हा माझा नवरा आहे, असा आग्रह नसावा. असो, ते सगळं वर्णन आपण मागच्याला बघितलंच. अष्टसात्विक भाव संजयाचे कसे जागृत झाले, कारण तो सत्वगुणी होता. त्यामुळे दुसरं हे शिकायला मिळतं की मी कसा असलो पाहिजे. कारण ज्ञान तिथेच रुजणार आहे जे अंतःकरण सत्वगुण संपन्न आहे, परिपोष आहे सत्वगुणाचा. सत्वगुण वाढवणं हे तर प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे. असा हा अत्यंत ज्ञानगर्भ म्हणूया, अतिशय गुह्य तत्वज्ञान सांगणारा 9वा अध्याय, ज्याचा अभ्यास आपला मागच्या वेळेला पूर्ण झाला. विचार केला तर तीनही प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या मोक्षप्राप्तीची सोय करणारा हा अध्याय आहे. 3 प्रकारचे अधिकारी आपल्याला माहीत असतात: उत्तम, मध्यम आणि मंद किंवा कनिष्ठ. उत्तम अधिकारी की ज्याच्यासाठी परमात्मा हा ज्ञेय असतो, त्याच्यासाठी निर्विशेष आत्मतत्व जाणण्याचा जो उल्लेख ज्या श्लोकांमध्ये येतो ते उत्तम अधिकाऱ्यासाठी आहे. उदाहरणार्थ श्लोक क्रमांक 4, 5, 6, 9 इत्यादी. मत्स्थानी सर्व भूतानी, त्याच्या पुढचा श्लोक नचमस्थानी भूतानी. हे जे भगवंताचं सांगणं, जे आपण यथाशक्ती यथामती, मी नेहमी शब्द वापरतो, भगवंताच्या कृपेने जेवढं आपल्याला अभ्यासता आलं, त्याचा अर्थ तेव्हा आपण बघितलाच होता. पण हे जे चिंतनात्मक जाणणं आहे, भगवंताचं स्वरूप, परब्रह्माचं, परमात्म्याचं स्वरूप, उत्तम अधिकाऱ्यासाठी उपदेश आहे. मध्यम अधिकारी जो असतो त्याच्यासाठी परमात्मा ध्येय असतो. सोपाधिक ब्रह्म, कारण उत्तम अधिकाऱ्यासाठी निरुपाधिक ब्रह्म जसं ज्ञेय असतं, तसं मध्यम अधिकाऱ्यासाठी सोपाधिक ब्रह्म हे ध्येयत्वानी त्याची उपासना करायची असते. आणि सोपाधिक ब्रह्म याचा अर्थ ईश्वर, उपाधीसह असलेलं. उदाहरणार्थ श्लोक क्रमांक 13 आणि 14, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः. हे जे आहे हे मध्यम अधिकाऱ्यासाठी वर्णन आहे. आणि मंद अधिकारी जो असतो त्याच्यासाठी परमात्मा हा पूज्य असतो, तो उपास्य असतो, पूजा करणं, त्याला आराधना योग असं म्हणतात. हे जे तत्वज्ञान आहे हे मंद अधिकाऱ्यासाठी सांगितलेलं तत्वज्ञान आहे. श्लोक क्रमांक उदाहरणार्थ 26, 27, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, किंवा यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् इत्यादी. भिन्नता फक्त मार्गाची आहे, पण मोक्षप्राप्ती सगळ्यांनाच आहे, हे त्यातलं वैशिष्ट्य. आपण ते सगळं 9व्या अध्यायात शेवटचे 3-4 श्लोकांचा अभ्यास अगदी सविस्तर केलेला आहे, की जो भक्तीच्या मार्गाला लागला त्याचं काहीही बघितल्या जात नाही. हे सगळं आपण बघितलेलं आहे. तो कोणत्या कुळाचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे, किती हुशार आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, विद्वान आहे का स्त्री आहे का पुरुष आहे, काहीही नाही.
बघितलं की नाही आपण? ते मलाच येऊन मिळतात. अपिचेत्सु दुराचारो भजति माम अनन्य भाग. हा सगळा विचार आपण केला म्हणजे थोडक्यामध्ये उत्तम असो, मध्यम असो, मंद असो, या तीनही प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या मोक्षप्राप्तीची सोय या अध्यायामध्ये आहे. म्हणून मी म्हणालो भिन्नता जी आहे ती मार्गाची भिन्नता आहे, कारण ती अधिकाराप्रमाणे ठरते. असा हा 9वा अध्याय. थोडी त्याची आपण उजळणी केली आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. मागच्या आपण काय अभ्यास केला आणि एकंदरीत स्वरूप आपण बघितलं 9व्या अध्यायाचं. आज भगवत कृपेनी, सद्गुरु कृपेनी 10व्या अध्यायाच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतो आहोत. आणि हे केवळ बोलण्याचे शब्द नाही आहेत, हे मी अगदी मनःपूर्वक हे वाक्य बोलत असतो नेहमी, कारण त्याची कृपा असल्याशिवाय हे होऊच शकत नाही असा दृढ ठाम विश्वास माझा स्वतःचा तरी आहे. नाही तर माझ्यासारखी व्यक्ती आणि तिने ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेवरती बोलावं हे अशक्य आहे. आणि म्हणून मी नेहमी यथामथी यथाशक्ती शब्द वापरत असतो, कारण मर्यादा आहेत. पण त्या मर्यादेत जेवढं जास्तीत जास्त कमाल शक्य आहे आपल्याला अभ्यास करणं तो आपण करतो आहोत. 10व्या अध्यायाच्या चिंतनाला सुरुवात करतो आहोत. आणि भगवद्गीतेचं आपण जेव्हा अभ्यास करतो, चिंतन करतो, अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो इत्यादी, तेव्हा एक गोष्ट कधी विसरता कामा नये की संपूर्ण भगवद्गीता आपल्याला एकच महावाक्य शिकवते. त्याचा विचार आपण आधी पण केलेला आहे, पण या 10व्या अध्यायाच्या निमित्ताने पुन्हा त्याचं आपण स्मरण करूया. कोणतं महावाक्य? तत् त्वम असि. हे जे महावाक्य आहे तत् त्वम असि, याचं आपल्याला अखंड भान असलं पाहिजे. का बरं? कारण पहिले जे 6 अध्याय हे जे आपण मागच्याला बोललो होतो, हे त्वम पदाचं वर्णन करणारे अध्याय आहेत. त्वम म्हणजे आपल्याला माहिती आहे, त्वम म्हणजे या संस्कृत शब्दाचा मराठीत अर्थ तू असा होतो. पण इथे मी आणि तू असा भाव नाही आहे. अहम काय आणि त्वम काय हे दोन्ही काय आहेत? हे जीव आहेत. जीवरूपाने दोघे सारखेच आहेत. थोडक्यामध्ये जीवाचं वर्णन या पहिल्या 6 अध्यायांमध्ये येतं. कारण विचार केला तर महावाक्य काय आहे? तत् त्वम असि. पण भगवद्गीतेतला क्रम काय आहे? त्वम तत् असि असा आहे. स्वाभाविक आहे, कारण आपल्याला जीवदशेचा अखंड अनुभव आहे. मी जीव आहे असंच तर मला वाटतं, आणि म्हणून तो जाऊ नये साध्या भाषेत. प्रचंड भीती आहे, कारण मी जीव आहे ना, आणि जीवरूपाने मी मरणार. भीती वाटते, नकोसं वाटतं, तो विचारही नकोसा वाटतो. का बरं? कारण मी मेलो हे सगळं सोडून द्यावं लागणार. माझे लोक, माझी संपत्ती, माझं घर, सगळं माझं माझं माझं. आणि माझं आहे याच्यावर दृढ विश्वास आहे, हे सत्य आहे असा ठाम निश्चय आहे. जीवदशेचं वर्णन आहे. त्यामुळे जिथे जिथे बद्धाचं वर्णन येतं, मूर्खाचं वर्णन येतं, साधकाचं वर्णन येतं इत्यादी, हे सर्व जीवाचं वर्णन आहे, त्वम पदाचं वर्णन आहे. आणि मी का म्हणालो की हे महत्त्वाचं आहे भगवद्गीतेचं चिंतन करताना? कारण आपण कोणत्या अध्यायाचं चिंतन करतो आहोत, कोणत्या अध्यायातल्या कोणत्या श्लोकाचं चिंतन करतो आहोत, आणि तो कोणत्या पदाचं प्रामुख्याने वर्णन करणारा अध्याय आहे हे माहिती असायला नको? विचारांची दिशा काय आहे ह्या दृष्टीने
त्याचं महात्म्य आहे. बरं, मग याचा अर्थ काय प्रत्येक श्लोक काय फक्त त्वमपदाचंच वर्णन करतो का? असं नाही, असाही त्याचा अर्थ नाही. प्रामुख्याने परमपूज्य मंदादांचा दृष्टांत वापरून घेतो. फार सुंदर दृष्टांत आहे. कारण काल मला एका ठिकाणी जेवायला बोलवलं होतं. म्हणजे अशी कल्पना करा, मला बोलवत नाही कोणी, भाग वेगळा आहे. कल्पना करा, मला कोणीतरी बोलवलं आणि विचारलं, घरी आल्यावर विचारलं काय होतं मग जेवायला. सांगतो श्रीखंड होतं. आता श्रीखंड होतं असं मी जेव्हा सांगतो तेव्हा बाकीचं काही नव्हतं असं सांगणं माझा अर्थ आहे का? असं तात्पर्य आहे का माझ्या बोलण्याचं? नाही. बाकी होतं भाजी पोळी वरण भात कोशिंबीर चटणी लोणचं मीठ लिंबू इत्यादी. पण हे सांगण्याच्या गोष्टी नाही, त्या असतातच. जेवायला काय होतं या प्रश्नाचा रोखच असा असतो की पक्वान्न मुख्य काय होतं जेवणातलं. ठीक आहे, श्रीखंड होतं. तसं त्वम पद बाकीचं नाही असं नाही आहे, पण प्रामुख्याने प्राधान्याने या पहिल्या 6 अध्यायांमध्ये त्वम पदाचं वर्णन येतं. दुसऱ्या 6 अध्यायांमध्ये तत्पदाचं वर्णन येतं. कारण महावाक्य, मी जसं म्हणालो, संपूर्ण भगवद्गीता ही महावाक्य सांगते आपल्याला. तत्पदाचं वर्णन, तत् वाच्यार्थाने ईश्वर, सगुण ब्रह्म. पर ईश्वर आला की ईश्वराची जी अंगभूत शक्ती दैवी ही एषा जिचं वर्णन केलेलं आहे ती माया, तिचं वर्णन येतं. माया आली की माया कार्य सृष्टी आली, तिचं वर्णन येतं. भगवंताचं जे ईश्वराची जी कार्य उत्पत्ती स्थिती लय प्रवेश प्रशासन इत्यादी इत्यादी त्याचं वर्णन येतं. 6 विकार आहेत या सृष्टीला, या सृष्टीतल्या सर्व माया कार्य पदार्थांना त्याचं वर्णन येतं. हे सर्व दुसरे जे 6 अध्यायांचा जो गट करूया आपण, म्हणजे पहिले 6 आणि मग 7 ते 12, प्रामुख्याने त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तत्पदाचं वर्णन येतं. आणि तिसरे 6 हे असी पदाचं वर्णन करणारे आहेत. आता ही काय म्हणूया ढोबळ मानाने केलेली विभागणी आहे. मी जसं मगाशी म्हणालो दृष्टांत देऊन श्रीखंडाचा, बाकीच्या गोष्टी नाही आहेत त्या सगळ्या अध्यायांमध्ये असं नाही, बाकीचं आहेतच. पण प्रामुख्याने रोख विचारांची दिशा काय आहे हे सांगणं चाललं आहे. आणि ही प्रस्थानं करण्याचं कारण असं की आपण आता 10व्या अध्यायामध्ये प्रवेश करतो आहोत. मगाशी सगळं वर्णन आपण उजळणीच्या निमित्ताने छान 9व्या अध्यायाचा आपण पुन्हा एकदा विचार केला. आता या 10व्या अध्यायामध्ये आपण जो प्रवेश करतो आहोत तो कोणत्या गटात येतो? मग दुसऱ्या गटामध्ये येतो. दुसऱ्या गटात कशाचं वर्णन आपण आत्ताच बोललो? तत्पदाचं वर्णन आहे. 9वा अध्याय दुसऱ्याच गटात येतो, तत्पदाचं. वाच्यार्थाने ईश्वर, लक्ष्यार्थाने ब्रह्म. कारण ईश्वर आपण सोपाधिक असं म्हटलं, पण शेवटी उपाधी कोणाची हे सांगावं लागतं का नाही? कोणाला उपाधी आम्ही चिकटवतो आहोत, ज्याला अध्यारोप म्हणतात. त्या ब्रह्मतत्वाचं वर्णनसुद्धा प्रसंगाप्रसंगाने येतच ईश्वर वर्णनाचा. त्याच्यामुळे हा अध्याय आहे. आणि कोणाला उपाधी हे सांगण्यासाठी निरुपाधिक ब्रह्माचं वर्णनसुद्धा येतं. असं हे भगवंताच्या विभूतींचं वर्णन करणारा. कारण 9व्या अध्यायामध्ये मी जसं म्हणालो 9वा अध्यायसुद्धा याच गटातला असल्यामुळे तिथेही ईश्वराचं ब्रह्मतत्वाचं वर्णन आलेलं आहे. त्याची भक्ती करण्याचा उपदेशही आपल्याला करण्यात आलेला आहे. मग आता त्याची भक्ती करण्यासाठी त्याला कोणत्या रूपात बघावं, कुठे बघावं, कुठे त्याची अनुभूती घ्यावी हे सांगण्यासाठी भगवंत आपल्याला अर्जुनाचेनी व्याजे
अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला काय करतायत, 10व्या अध्यायाचं उपदेश करतायत. पुन्हा मी जसं मगाशी म्हणालो, भगवत कृपेनी म्हणजेच माऊलींच्या कृपेनी, सद्गुरूंच्या कृपेनी आपला हा अभ्यास पुन्हा एकदा त्या तिन्ही विभूतींचं आपण स्मरण करूया आणि आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडावा अर्थाचा, त्या तत्त्वज्ञानाच्या मार्मिकतेचा, अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करून 10व्या अध्यायाला प्रारंभ करूया. आपल्याला माहिती आहे की अध्यायांच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना नमन करतात, सद्गुरूंना वंदन रूप मंगल करतात. प्रत्येकच अध्यायाच्या सुरुवातीला आपण काही ओव्या बघतो. आता हा जो अध्याय 10वा आहे याच्यामध्ये तर अगदी संस्कृत प्रचूर नमन केलेलं आहे महाराजांनी. खूप संस्कृत प्रचूर शब्द हे नमन करताना वापरलेले आहेत, शुद्ध मराठीत कॉईन केलेले आहेत. त्यामुळे पहिल्या 5 ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांचं आध्यात्मिक स्वरूपाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. पहिली ओवी आहे 10व्या अध्यायातली, नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. काय सुंदर शब्द वापरले पहा, अप्रतिम. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. अर्थ दिलेला आहे की निस्संदिग्ध बोध करण्याविषयी चतुर. आपण थोडं हळू वाचतो मी, कारण हे शब्द आपल्या नेहमीच्या ओळखीचे नाही आहेत. माऊलींचे शब्द आहेत, खास सद्गुरूंचं वर्णन करताना तर त्यांच्या वाणीला असा बहर येतो की त्याला उपमा नाही. की नमो विशद बोध विदग्धा म्हणजे निस्संदिग्ध बोध करण्याविषयी चतुर. विद्यारविंद प्रबोधा म्हणजे ब्रह्मविद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या. पराप्रमेय प्रमदा परावाणीलाही विषय न होणाऱ्या स्वरूप स्थितीरूपी सुंदर युवतीशी. विलासिया म्हणजे विलास करणाऱ्या. अशा श्री गुरु तुला नमस्कार असो. काय आहे, माझ्यासारखी व्यक्ती जेव्हा स्थूल विचार करते ना, तेव्हा असं वाटतं अरे सद्गुरूंचं वर्णन, ते सुंदर युवती, कारण माझी बुद्धी त्याच पातळीवर विचार करू शकते फक्त. ज्या पातळीचं वर्णन करण्याची मला आवश्यकता नाही. पण जेव्हा ह्याला चिंतन असं म्हणतात, याला अभ्यास असं म्हणतात. काय वापरलाय शब्द महाराजांनी, पराप्रमेय प्रमदा विलासिया. याचं कारण आहे, अर्थ काय दिलाय की परावाणीलाही विषय न होणाऱ्या स्वरूप स्थिती रूपी. म्हणजे वर्णन कशाचं सुरू आहे, स्वरूप स्थितीचं सुरू आहे. बरोबर, म्हणजे आत्मस्वरूपाचं ब्रह्मतत्वाचं वर्णन सुरू आहे. ते कसं आहे, ते सच्चित आनंद घन असं ते स्वरूप आहे. सच्चिदानंद. इथे जो प्रमद शब्द आहे की नाही, प्रमद याचा अर्थ आनंद असा होतो. आणि प्रमदा म्हणजे आनंद देणारी असा अर्थ होतो. प्रमदा आनंद देणारी. आणि वर्णन कशाचं सुरू आहे, मी मगाशी म्हणालो तसं स्वरूप स्थितीचं वर्णन सुरू आहे. आणि स्थिती हा शब्द कसा आहे, स्त्रीलिंगी आहे. बरोबर, ती स्थिती म्हणतो की नाही आपण, त्या स्थितीला महाराज काय करतात आहेत, विशेषण लावतात आहे.
म्हणजे स्थिती काय झालं, विशेष्य झालं. आणि त्याला लावलेलं विशेषण काय आहे, प्रमदा, ते विशेषण आहे. आणि मी जसं म्हणालो, हे संस्कृत प्रचुर नमन आहे. आणि संस्कृत व्याकरणाचा एक नियम आहे की यल्लिंगम यद्वचनम याच विभक्ती विशेषस्य, तल्लिंगम तद्वचनम साच विभक्ती विशेषणस्यापि. म्हणजे काय सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, यल्लिंगम यद्वचनम याच विभक्ती विशेषस्य. विशेष्य जे आहे इथे, जी स्वरूप स्थिती, हे विशेष्य आहे. त्याचं जे लिंग ते स्त्रीलिंग आहे, ती स्थिती. म्हणून विशेषणालाही काय वापरावं लागलं, स्त्रीलिंगी विशेषण वापरावं लागलं. म्हणून प्रमदा. आता प्रमदाचा अर्थ इथे सुंदर युवती असा केला असला तरी त्याचा अर्थ हा आहे, अभिप्राय हा आहे, सांगणं काय सुरू आहे, ती जी स्थिती आहे. कारण प्रमद या शब्दाचा अर्थच आनंद होतो. प्रमदा म्हणजे आनंद देणारी, म्हणजे आनंद रूप. जी स्वतः आनंद रूप आहे तीच आनंद देऊ शकेल की नाही, तीच स्वरूप स्थिती. म्हणून महाराजांनी पराप्रमेय प्रमदा असं ज्ञानेश्वर महाराजांनी इथे सुंदरसं विशेषण सद्गुरूंच्या बाबतीत वापरलं आहे. कशासाठी बोललो मी इतकं सगळं, जो स्थूल विचार पहिले डोक्यात येतो तो जर आला असेल तर तो राहू नये. आणि त्याचं निराकरण महाराजांनी स्वतःच चौथ्या ओवीत केलेलंच आहे, ते आपण बघणारच आहोत. पुढे जाऊया. नमो संसार तमसूर्या, अपिरिमित परमवीर्या, तरुण तरतूर्या लालन लीला. काय एक एक वर्णन महाराज करतात आपल्या सद्गुरूंचं. नमो संसार तमसूर्या, जो संसाररूपी अंधकाराचा नाश करणारा सूर्य आहे. संसाररूपी अंधकाराचा नाश म्हणजे काय, मला जो संसार सत्य वाटतो आहे आज, आणि म्हणून सुखदुःखाच्या हेलकाव्यात माझं जीवन सुरू आहे, त्या अज्ञानाच्या अंधकारात माझं जीवन सुरू आहे संसाररूपी, त्याचा नाश करणारा हा सूर्य. का, कारण हा अंधकाराचा नाश कधी होतो, सूर्य उगवल्यावर. मग माझ्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश कधी होईल, ज्ञानाचा सूर्य उगवल्यावर. त्यालाच तर स्वरूप स्थिती म्हटलेलं आहे. आणि अपरिमित परमवीर्या, ज्याचे अमर्याद आणि श्रेष्ठ सामर्थ्य आहे. पुन्हा तरुण तरतुर्या, म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती. तुर्या शब्द आलेला आहे म्हणून या तीन अवस्थांचा उल्लेख केला की या तीन अवस्थांहून चौथी त्रिपुटीरहित जी अवस्था, तिला म्हणतात तुर्या. पुन्हा तुर्या शब्द, तुर्या काय म्हणालो आपण, स्थिती. इथे अवस्थाच म्हटलाय त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. स्थिती म्हणा, आधीच्या ओवीमध्ये स्थिती होती, इथे तिला अवस्था म्हटलंय. अवस्था शब्द पुन्हा स्त्रीलिंगी आहे, त्यामुळे मला पुन्हा ते सांगण्याची आवश्यकता नाही, एकदा बोलून झालेलं आहे आपलं. त्यामुळे त्रिपुटीरहित जी अवस्था, तिला काय विशेषण, जी ज्ञानाने प्रौढ झालेली तरुणी आहे. म्हणून तरण तर तुर्या आणि मग लालन लीला. अशा तुर्येला लाड करणे हीच ज्याची लीला आहे. लाड करणे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, लाड करणे म्हणजे काय, तीच लीला. त्या स्थितीशी खेळणे, लाड करणे, अगदी साध्या भाषेत अखंड त्या स्थितीमध्ये असणे. ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, सद्गुरूंचंच वर्णन आहे. ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, ह्याला म्हणायचं लालन लीला. ही ज्याची लीला आहे, अशा श्री गुरु तुला नमस्कार असो. पुढे 3 क्रमांकाची ओवी आहे की नमो जगदखिल पालना, मंगलमणी निधाना, स्वजन वन चंदना आराध्यलिंगा. जो ईश्वराच्या रूपाने अखिल जगताचे पालन करतो. आता एकदम ईश्वररूपी स्वरूपात, ईश्वर स्वरूपामध्ये सद्गुरूंची कल्पना करून महाराज म्हणतात आहे की नमो जगद
अखिल पालना, जो ईश्वराच्या रूपाने अखिल जगताचे पालन करतो. मंगल मणिनिधाना, म्हणजे जो वैदिक धर्माच्या रूपाने मंगलरूपी रत्नांचा ठेवा आहे. स्वजन वनचंदना, म्हणजे जो उपदेशकाच्या रूपाने स्वशिष्यरूपी वनातील जणू चंदन. आणि आराध्यलिंगा, म्हणजे उपास्याच्या रूपाने पूज्य शिवलिंग आहे. काय सुंदर वर्णन ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे माझं काय नातं आहे सद्गुरूंशी, म्हणजे आपल्यासाठी काय नातं असलं पाहिजे ह्या दृष्टीने वर्णन करत आहेत. की मी शिष्य आणि तुम्ही काय आहात, उपदेशक आहात. म्हणजे जणू उपदेशकाच्या रूपाने माझ्या वनातील तुम्ही जणू चंदन आहात. सुगंध माझ्या आयुष्यामध्ये जो आहे साधनेचा, तत्वज्ञानाचा इत्यादी, तो जणू तुम्ही, आणि उपास्य, तुम्ही माझ्यासाठी उपास्य आहात. या रूपाने तुम्ही पूज्य काय आहात, शिवलिंग आहात. म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. पुढे 4 क्रमांकाची ओवी. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा. माऊलींचे शब्द आहेत पहा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्रा, श्रुतिसार समुद्रा, मन्मथ मन्मथा. जिज्ञासूंच्या चित्तरूपी चकोराला आल्हाद देणाऱ्या चंद्रा. चकोर आणि चंद्र आपल्याला त्यांचं नातं माहिती आहे. असे तुम्ही आहात. आत्मानुभव नरेंद्र, सगळ्यात महत्त्वाचं, फार सुंदर विशेषण आहे. आत्मानुभवाच्या राजा म्हटलाय. नरेंद्र म्हणजे राजा. कशाचा राजा? ब्रह्मानुभवाचा, आत्मानुभवाचा जो राजा आहे. स्वतः त्या तत्वाचा अनुभव घेतलेले आहेत, म्हणून ते सगळं वर्णन त्यांना लागू पडत आहे. श्रुतिसार समुद्रा, श्रुतीत प्रतिपादन केलेल्या सिद्धांतांच्या समुद्रा. कारण श्रुतीला इथे समुद्र म्हटलेलं आहे, पण त्याचं जे सार आहे ते सार शेवटी काय आहे, म्हणजे 9व्या अध्यायाचं सार आपण बघितलं. कारण श्रुती काय आहे, ती राजविद्या आहे, पण त्याचं सार तिने जे राजगुह्य आहे, जे भगवंतांनी उघड करून दाखवलं आपल्याला 9व्या अध्यायात, त्याचा अनुभव घेतलेले, हे महत्त्वाचं आहे. आणि पुढे म्हणतात मन्मथ मन्मथा. मी जसं मगाशी म्हणालो की 4थ्या ओवीमध्ये माऊलीने त्याचं उत्तर दिलं आहे. ती हीच ओवी आहे की मदनालाही मुक्तीविषयी काम निर्माण करणाऱ्या मदना. का बोललो मी असं आता लक्षात आलं असेल की पहिल्या ओवीमध्ये जर माझ्या मनात कुठे विकल्प आला असेल, स्वरूप स्थितीरूपी सुंदर युवतीशी विलास करणारे असं वर्णन ऐकल्यानंतर, की ज्याचं स्पष्टीकरण तर आपण ऐकलंच सगळं, पण माझे सद्गुरू कसे आहेत तर मन्मथ मन्मथा. आणि मन्मथ याचा अर्थ कामदेव असा होतो, किंवा मदन त्याला दुसरं नाव. त्यामुळे मदनालाही मुक्तीविषयी काम निर्माण करणार आहे. काय माऊलींचे एक एक विशेषण, काय उपमा, अलंकार, उत्प्रेक्षा, काय साहित्यातले जे काही प्रकार तुम्हाला म्हणायचे असतील, की सगळ्यांना काम निर्माण करवणारा तो मदन, पण त्यालाही मुक्तीविषयी काम निर्माण करणारे कोण आहेत तर माझे श्रीगुरु आहेत. असं वर्णन छान. आणि म्हणून श्रीगुरु तुला नमस्कार असो. हे तुला नमस्कार असो आपलं ध्रुवपदच आहे प्रत्येक ओवीचं. कारण प्रत्येक ओवीची सुरुवात काय आहे, पहिल्या 4 ओव्यांची सुरुवात नमो 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 आणि नमो. तुला नमस्कार असो. पुढे 5व्या ओवीचीही सुरुवात तशीच आहे. नमो सुभाव भजन भाजना, भवेभ कुंभ भंजना, विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. नमो सुभाव भजन भाजना म्हणजे शुद्ध प्रेमयुक्त भक्तीला पात्र. भाजना याचा शब्दाचा अर्थ पात्र असा होतो. पात्र म्हणजे क्वालिफाईड शुद्ध मराठीत. पात्र म्हणजे भांडं नव्हे. एखाद्या गोष्टीसाठी पात्र असणं म्हणजे त्या निकषांवर, त्या कसोटीला उतरणं.
कोणती कसोटी, कशासाठी पात्र आहेत माझे श्रीगुरु? तर शुद्ध प्रेमयुक्त भक्तीला ते पात्र आहेत. सुभाव, सुभाव भज, भजना, भाजना, भाजना म्हणजे पात्र, मी असं म्हणालो. आणि पुढे माऊलीने फारच सुंदर विशेषण वापरलं आहे श्रीगुरूंच्या बाबतीत. भवे कुंभ भंजना, म्हणजे संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचा भेद करणारा सिंह. आता इथे संसाराला हत्तीचं रूपक वापरलेलं आहे. आणि भवे कुंभ भंजना म्हणजे भव इभ कुंभ भंजना असा त्याचा पदच्छेद होतो. पहा, मी मराठी ओव्या वाचतो आहे, पण पदच्छेद करण्याची वेळ आली का? कारण शब्द संस्कृतच वापरलेत माऊलींनी. संस्कृत प्रचूर, मी जसं म्हणालो, हे मंगल आहे. भव इभ कुंभ भंजना, आणि इभ याचा अर्थ हत्ती असा होतो. इभ म्हणजे हत्ती आणि कुंभ म्हणजे त्याचं गंडस्थळ, तो जो उंचवटा फुगीर भाग हत्तीच्या डोक्यावरचा, म्हणून त्याला गंडस्थळ असं म्हणतात. आणि म्हणून या शब्दाचा अर्थ झाला संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचा भेद करणारा सिंह. विश्वोद्भव भुवना, विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान श्री गुरुराया, अशा श्री गुरुराया तुला नमस्कार असो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण आपापल्या सद्गुरूंना नमस्कार करूया. पुढे आता 6 ते 9 या ज्या ओव्या आहेत, हे सद्गुरूंचं सामर्थ्य वर्णन करणाऱ्या ओव्या आहेत. 6 क्रमांकाची ओवी आहे की तुमचा अनुग्रहो गणेशू, जय दे आपुला सौरसू, तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आधी. निवृत्तीनाथांना काय म्हणतात आहे ज्ञानेश्वर महाराज, की तुमचं सामर्थ्य असं आहे की तुमचा अनुग्रहरूपी गणेश जेव्हा आपला मधुर प्रसाद देतो तेव्हा लहान मुलाचाही शास्त्रीय वाङ्मयात प्रवेश होतो. तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आधी. आपण आधीच्याही अध्यायात बोललो होतो, 9व्या अध्यायाच्याही सुरुवातीच्या ओव्यांचा अभ्यास करताना आपण हेच बोललो होतो की किती विनम्रता असावी. इतकं मोठं कार्य केलेले ज्ञानेश्वर महाराज, इतकं मोठं की ज्याचं वर्णन आपण आपल्या शब्दात करण्याचा सुद्धा आपला अधिकार नाही. भगवद्गीतेवरचं भाष्य, पण काय म्हणतात आहे, तेच म्हणतात आहे जे समर्थ म्हणाले दासबोधाच्या शेवटी, सकळ करणे जगदीशाचे. इथे सद्गुरूंचा अनुग्रह झाला म्हणून माझ्यासारखा लहान मुलगा सुद्धा शास्त्रीय वाङ्मयात त्याचा प्रवेश झाला, असं माऊलींनी म्हणावं, माझ्यासारख्याने काय म्हणावं, विचार करा. पण माझ्या हे लक्षात राहत नाही आणि मी मिरवतो काय, ज्ञानेश्वरीवर बोलणारा, प्रवचन करणारा मी. मग ते परमपूज्य काकांनी वर्णन करून ठेवलेलंच आहे, काय, ज्ञानेश्वरीवर माझी कमांड आहे, दासबोधावर माझी मास्टरी आहे. गाथा तर काय विचारूच नका. संपला तो साधक म्हणून संपला, असं परमपूज्य काकांचं वाक्य आहे. कारण दासबोधाची माझ्यावर मास्टरी असावी, ज्ञानेश्वरीची माझ्यावर कमांड असावी, म्हणजे त्याप्रमाणे माझं जीवन असावं. आणि त्याप्रमाणे जर माझं जीवन असेल तर माऊली असं म्हणत असेल तर कुठल्या तोंडाने मी स्वतःचं कौतुक करावं. लोक म्हणतील, लोकांनी म्हणणं भाग वेगळा, कोणाला आवडेल, कोणी म्हणेल तुम्ही किती छान बोलता, अगदी ज्ञानेश्वरी प्रवचनं करावी तर तुम्हीच, असंही लोक म्हणतील. त्यांनी काय म्हणावं हा माझ्या चिंतनाचा विषय नसावा. त्या त्यांच्या भावना आहेत, त्या सद्भावना आहेत असं आपण गृहीत धरूया, त्या ते बोलून दाखवतात. पण मला जो कोणी कुठे अभ्यास चिंतन मांडण्याची संधी दिली तर मी लगेच त्या विषयाचा प्रवचनकार झालो, किंवा मी त्याच्यावरचा, मगाशी मी जसं म्हणालो, मास्टरी आहे माझी त्याच्यावरती, असं कधीही अहंकार यत्किंचितसुद्धा माझ्या अंतःकरणाला शिवू नये.
त्याच्यासाठी ह्या ओव्या अत्यंत कामात आपल्याला येतात. तुमचा अनुग्रहो गणेशू. माऊली म्हणते, जी दैविकी उदार वाचा, 7व्या क्रमांकाची ओवी. जी दैविकी उदार वाचा, जै उद्देशू दे नाभिकाराचा, तै नवरस सुदाब्धीचा थावो लावे. आपली लोकोत्तर असलेली उदार वाणी कशी आहे तर भिवू नकोस असा नाभिकाराचा अभिप्राय व्यक्त करते. तेव्हा नवरसरूपी अमृतसागराची खोली अजमावता येते. भिवू नकोस. ते नाभिकार असं माऊलींनी म्हटलं आहे. नाभी म्हणजे आपल्याला माहिती आहे, नाभिकार म्हणजे नाभी. कदाचित आशय असा असावा की त्याच्या हातात काय असतं. नाभ्याच्या हातात आपल्याला माहिती आहे त्यांनी गळासुद्धा कापता येतो. तो म्हणतो घाबरू नका, गळा नाही कापणार, दाढी कापतोय. घाऊ म्हणजे भिवू नकोस, हा जो त्यातला एक आशय आपण असं म्हणूया. ही जी वाणी आहे सद्गुरूंची ती ह्या पद्धतीची आहे. भिवू नकोस, या संसाराला काय भीतोस, घाबरू नकोस, हा अभिप्राय तिथे व्यक्त ती करते. जी आपुलिया स्नेहाची वागीश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा. 8 क्रमांकाची ओवी. जी आपुलिया स्नेहाची वागीश्वरी, की महाराज आपल्या प्रेमाची सरस्वती जर मुक्याचाही स्वीकार करेल, जरी मुकया ते अंगीकारी, तर काय होईल, तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा, तर तो बृहस्पतीबरोबर देखील वक्तृत्वाची स्पर्धा करील. हा जो होडा शब्द आहे ना, होडा शब्दाचा अर्थ पैज, शर्यत, स्पर्धा इत्यादी होतो. प्रबंध होडा म्हटलाय कोणाशी, तर वाचस्पतीशी म्हणजे बृहस्पती. का, कारण सद्गुरूंनी स्वीकार केलेला आहे. मग तो मुका जरी असला तरी त्याला काय सामर्थ्य प्राप्त होतो. कारण शेवटी ज्ञान ज्ञान ज्ञान, कुणी कुठलंही ज्ञान म्हटलं तरी त्या ज्ञानाचा जो सागर, त्याचा ज्याने अनुभव घेतलेला आहे, त्याने त्याच्यावर वक्तृत्वाची स्पर्धा केली तर आश्चर्य ते काही नाही. पुढे जाऊया. 9 क्रमांकाची ओवी. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्मकर माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. हे वर्णन असो, महाराज तुमची कृपादृष्टी ज्याच्यावर ज्ञानरूपाने झळकेल, किंवा हे तुमचे करकमल ज्याच्या मस्तकावर स्थिर होतील. पद्मकर माथा पारुखे. पद्मकर म्हणजे वरदहस्त, करकमल कृपेचा हात ज्याच्या मस्तकावर स्थिर होईल, तो करता भोगता सुखी दुःखी असा जीवसुद्धा सच्चिदानंद ब्रह्माबरोबर तोलला जाईल. आता हे सगळं वर्णन ऐकताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, हे वर्णन माझ्यासारख्याला तर फारच आवडतं. किती सोपं काम आहे ना. खरंच असं कोणीतरी डोक्यावर हात ठेवावा. तुम्ही म्हणाल मंगेशदादांनी एकदम गिअर बदलला. गिअर नाही बदलला आहे, सत्य काय आपल्याला समजलं पाहिजे. कारण आत्ताच 9व्या अध्यायातून आपण बाहेर पडलो नुकतेच. तिथे एका रेड्याचं वर्णन आलं होतं. मला सांगण्याची आवश्यकता नाही. उजळणी झाली आपली, आजच केली आपण ती उजळणी. आणि सांगणारे कोण होते आणि कोणतं तत्त्वज्ञान होतं. मुद्दा एवढाच, मी याच्यासाठी तो विषय आत्ता अचानक इथे आणला. असं डोक्यावर हात ठेवून काम जर झालं असतं तर काम किती सोपं झालं असतं. मग इथे सांगणं काय सुरू आहे, सांगणं हे सुरू आहे, त्यांचं सामर्थ्य तेच आहे. ते रेडिओचा पुन्हा तो टॉवर आठवायचा तोच आहे. तो विविध फ्रिक्वेन्सीच्या लहरी पाठवतोय. पण ट्यून करणं माझं रेडिओ स्टेशन, ही जबाबदारी कोणाची आहे, ती माझीच आहे. आणि ते ज्या प्रमाणात ट्यून, त्या प्रमाणात गाणं स्पष्ट ऐकू येतं. हा दृष्टांत काही दिवसांनी कालबाह्यच होणार आहे. मला वाटतं पुढच्या पिढीला हा कळणारच नाही मी काय बोलतोय. रेडिओ स्टेशन ट्यून करणं, आपली पिढी आहे शेवटची ज्यांनी ते रेडिओ बघितलेले आहेत. याचं स्टेशन ट्यून करावं लागायचं, ॲनालॉग होतं ते, असं फिरवावं लागायचं बटन. ते इट वॉज अन डिजिटल ॲट दॅट टाईम. मुद्दा, सद्गुरूंचं सामर्थ्य तसंच आहे. पण मी आहे का तसा कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवणू एक जो, हा प्रश्न आहे फक्त.
पण इथे वर्णन सद्गुरूंचं सुरू आहे, त्यामुळे तो विषय आपण सोडून देऊ. पण या वास्तविकतेचं भान आपल्याला असलं पाहिजे म्हणून बोललो. एवढे जिये महिमेचे करणे. आता 10 ते 15 या ज्या ओव्या आहेत, या सद्गुरूंचं अवर्णनीय महिमान जे आहे त्याचं वर्णन करणारे आहेत. म्हणून म्हणतात आहे की एवढे जे महिमचे करणे, ते वाचाबळे वानू मी कवणे, का सूर्याची अंगा उठणे लागत असे. एवढे श्रेष्ठ कार्य ज्यांच्या सामर्थ्याचे आहे, त्यांचे ते सामर्थ्य मी कोणत्या वक्तृत्वाच्या बळाने वर्णन करू. सूर्याच्या अंगाला स्वच्छ करण्याकरता कशाने घासावे लागते काय? म्हणजे पहिले सद्गुरूंना नमन करून त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन करून माऊली आता असं म्हणते आहे की मी माझ्या वाणीने काय त्यांचं वर्णन करणार आहे. आता सद्गुरू वर्णवेना आहे, हेची घे माझी वर्णना, समर्थ जसं म्हणतात दासबोधात तसं. आणि म्हणून माऊलींनी दृष्टांत दिला की सूर्याचं कधी अंग स्वच्छ करण्याकरतासाठी कशाने घासावं लागतं का? केवता कल्पतरुवरी फुलोरा, कायसेनी पाहुणेर क्षीरसागरा, कवणेवासी कापुरा सुवास देतो. 11 क्रमांकाची ओवी. की कल्पवृक्षाच्या वर कोणता फुलवरा, म्हणजे कल्पवृक्ष आहे समजा, तर त्याला मोहर येण्याची वाट पाहावी लागते का? तो कल्पवृक्षाला मोहर येईल, मग त्याला फुलं लागतील, मग फळं येतील त्याची? नाही. अरे तुम्ही कल्पवृक्षाबद्दल बोलत आहात. म्हणून कल्पवृक्षावरती कोणता फुलोरा, कोणत्या फुलांचा मंडप बांधावा, क्षीरसागराचा पाहुणचार कोणता पदार्थ खाण्यास देऊन करावा. क्षीरसागराचा पाहुणचार करायचा आहे. माऊलींच्या कल्पना, कवी कल्पना पहा किती उदात्त आणि किती सुंदर आहेत. कापुरास कोणत्या वासाने सुगंध द्यावा. पुढे म्हणतात चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. प्रश्न विचारला 12 क्रमांकाची होई की चंदनाला कोणत्या सुगंधी द्रव्याची उटी लावावी, अमृताला कसे बरे शिजवावे, आकाशावर मंडप कसा बरे उभा करावा. थोडक्यात सर्व अशक्य गोष्टीचं वर्णन माऊली करते आहे. तैसे आता दृष्टांत देऊन झाले. 13 क्रमांकाची ओवीत म्हणतात आहे तैसे श्री गुरुचे महिमान, आकळीते के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले. त्याप्रमाणे श्री गुरुचे महात्म्य आकलन करता येईल असे कोणते साधन आहे? अर्थात कोणतेच नाही. हे जाणूनच मी काहीही न बोलता नमन केले आहे. असं संस्कृत प्रचुर जे शब्द कधी आपण आयुष्यात कधी कोणी ऐकले नाही, वाचले नाही, असे शब्द तयार करून इतकं सुंदर वर्णन करून माऊली म्हणते आहे की मी काहीही न बोलता नमन केले आहे. आता सद्गुरू वर्णवेना जेथ माया स्पर्शो शकेना. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, सद्गुरूंचं वर्णन हे सद्गुरू तत्वाचं वर्णन असतं. आता परमपूज्य काका जसं विचारतात, खरं विचार केला तर निवृत्तीनाथ महाराज जास्त प्रसिद्ध आहेत का ज्ञानेश्वर महाराज आहेत? करावर विचार. कोणाचं कार्य जास्त स्थूलमानाने, व्यवहार दृष्टीने व्यापक आहे? म्हणून म्हणालो अशी तुलना करायचीच नाही आहे. हे सद्गुरू तत्वाचं वर्णन सुरू आहे आणि ते तत्व ज्यांनी अनुभवलेलं आहे, ज्या देहामध्ये अनुभवलेलं आहे, ते हे निवृत्तीनाथ महाराज. आणि त्यांनी तशी कृपा करून ज्ञानेश्वर महाराजांवरही तीच कृपा केलेली आहे, जी आपल्यासाठी माऊली कृपावंत झालेली आहे आणि आपल्याला ज्ञानेश्वरीचं हे सगळं रसपान करवते आहे, म्हणजेच भगवद्गीतेचं. म्हणून माऊली म्हणते की मी आता काहीच न बोलता फक्त नमन केले आहे. कारण आता सद्गुरू वर्णवेना हेच खरं आहे. कारण वर्णन त्याचंच होऊ शकतं जेथे मायेचा स्पर्श आहे. पण सद्गुरू कसे आहेत? जेथं माया स्पर्श होऊ शकेना. काय वर्णन करणार आहे? फक्त नमनच करू शकतो आपण. जरी प्रज्ञेचेनी आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. जर प्रतिभेच्या संपन्नतेने, म्हणजे इतकं प्रतिभा संपन्न नमन केल्यानंतर माऊली बोलते की जर प्रतिभेच्या संपन्नतेने श्रीगुरूच्या सामर्थ्यांचे यथार्थ वर्णन करू म्हटले,
तर खऱ्या पाणीदार मोत्याला अभ्रकाचे पूट देणे जसे अयोग्य व अशक्य तसे ते होईल. पुढे अजून एक दृष्टांत 15व्या विद्येतात आहे. का 15.5 या रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी उगियाची माथा ठेवी जे चरणी हेच भले. सुंदर ओवी आहे, बऱ्यापैकी प्रमाणात प्रसिद्ध ओवी पण आहे. की आता हे 15.5 हा जो शब्द आहे ना, हा ज्ञानेश्वरीत अनेक वेळा आहे, तुम्ही बोललो होतो मागच्या वेळेला, कारण त्यावेळेच्या सोन्याचा भाव होता तो. 15.5 म्हणजे सोनं. त्यामुळे 15.5 दराच्या शुद्ध सोन्याला चांदीचा मुलामा जसा द्यावा तसे हे स्तुतीचे बोलणे होणार आहे. देतो का आपण? सोन्याला चांदीचा मुलामा कशाला देऊ आपण? चांदीला देऊ सोन्याचा, लपवण्यासाठी ही चांदी आहे म्हणून एक वेळ, किंवा दुसऱ्या एखाद्या धातूला देऊया, पण सोन्याला चांदीचा मुलामा कसा देणार? हे स्तुतीचं बोलणं तसं होणार आहे. याकरता काही न बोलता श्रीगुरूच्या पायावर डोके ठेवावे हेच चांगले. हेच चांगले. त्यामुळे सद्गुरूंच्या सानिध्यात आपण जेव्हा जातो, त्यांच्या पायाशी जेव्हा बसतो, तेव्हा शक्यतो कमी बोलावं. काही आपले साधनेचे प्रश्न असतील, काही तत्त्वज्ञानासंबंधी काही भाग समजून घ्यायचा असेल तर जरूर बोलावं. पण आपण जी सवय असते ना आपली वायफळ बडबड करण्याची, संसारातली, प्रपंचातली, ती घेऊन आपण तिथे जातो. आणि सद्गुरू काही बोलत नाही म्हणल्यावर काहीतरी तर बोललं पाहिजे, असा आपला स्वभाव असतो. उगीच काहीतरी बडबड करत बसतो आणि त्यांचाही आनंद बिघडवतो. कारण ते ब्रह्मानंद सदा डुल्लतो या अवस्थेत असतात. माझ्या बडबडीमुळे तेही येतात देवभानावरती. त्यांनी बोलावं, त्यांनी काही मला विचारावं, त्यांनी चर्चा करावी. म्हणून मी म्हणालो, मला प्रश्न असतील तर भाग वेगळा, जरूर विचारावं, त्याच्यासाठी सद्गुरूंच्या चरणी जायचं असतं. पण निदान तिथे तरी शांत बसायला शिकावं. अनेक वेळा मी सांगितलं होतं बा की परमपूज्य डॉक्टर काका आहेत, परमपूज्य मंदाताई, त्यांना भेटायला जातो, प्रश्न विचारतो मी. प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न विचारतानाच पहिले मला कसं माहिती आणि किती माहिती आहे हे सांगण्याची मला हौस. नाही म्हणजे तसं मला समजलेलंच आहे. अरे मग आला कशाला विचारायला? म्हणजे अनेक वेळेला तर प्रश्न विचारण्यापेक्षा मला किती माहिती आहे हे सांगण्याचाच उद्देश असतो. प्रश्न विचारलाय ना, मग आता शांत बस फक्त. आणि त्यांचं एक वाक्य झालं की लगेच प्रतिप्रश्न, लगेच त्याच्यावर काहीतरी एखादा अभिप्राय. शांत बस, ऐक, आता फक्त ऐक. तुझ्या बोधाचे आता एक जीवन बदलून टाकेल असं एखादं वाक्य निघणार आहे त्यांच्या मुखातून ईश्वराच्या कृपेने. पण तेवढाही माझ्याजवळ सत्वगुण नाही हो. इतका जबरदस्त रजगुण अंतःकरणात आहे की तिथे जाऊन सुद्धा बडबड. प्रश्न विचारल्यावरही त्यांनी अजून उत्तर द्यायला सुरुवाती केली नसते तरी माझं सुरू होतं, किंवा उत्तर केली असते तर त्यांना मध्ये थांबवून मी बोलतो, किंवा कधी कधी ते बोलताना थांबतात. थांबले याचा अर्थ त्यांचं उत्तर पूर्ण झालं असं नव्हे. एक विचारांची शृंखला असते, संदर्भ असेल, समोरची व्यक्ती कोण आहे, कसं समजून सांगावं याचा विचार करण्यासाठी ते क्षणभर थांबले असतील. आता काहीतरी माझ्या हिताचं ऐकायला मिळेल, पण नाही, सत्वगुण कुठे आहे तेवढा? प्रचंड रजोगुण, आणि तो घेऊनच मी तिथेही जातो. मग तिथे माझ्या जसं संसारातली प्रवृत्ती, म्हणून इथे अमेरिकेत सुद्धा शिकवतात पा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, यू हॅव टू बी अ लिसनर, यू हॅव टू बी अ गुड लिसनर फर्स्ट. अँड लॉट ऑफ पीपल फेल इन दॅट एक्झाम. कारण आतमध्ये मी किती ज्ञानी आहे हे दाखवण्याची इतकी, त्यालाच रजोगुण म्हणतो मी. ते रजोगुणाचं देणंच आहे. ते खुमखुमी असते. किती खुमखुमी मला सद्गुरूंच्या ठिकाणी सुद्धा स्वस्थ बसू देत नाही. आणि इथे माऊली म्हणते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे, श्रीगुरूंच्या पायावर डोकं ठेवणं हेच चांगलं आहे. मग म्हणितले जी स्वामी, भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवट जाहलो. काय स्वतःकडे भूमिका घेतली बा माऊलींनी. असा मनाशी विचार करून मग श्री ज्ञानेश्वर महाराज श्री गुरुस म्हणाले, अहो महाराज,
तुम्ही प्रेमयुक्त आपुलकीने बघितले म्हणून मी श्रीकृष्णार्जुन संवादरूपी त्रिवेणी संगमात प्रयाग क्षेत्रातील वड झालो आहे. काय म्हटलं माऊलींनी स्वतःला? प्रयाग क्षेत्रातलं वड. मी काय म्हणायचं? त्या वडावरची एक मुंगी तरी आहे का मी? करावा विचार, प्रत्येकाने करावा. मागा दूध दे मणितलियासाठी, आघविया क्षीराब्धीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धूर्जटी ठेविली जैसी. खरं सांगायचं ना, स्वतःकडे इतकी विनम्रता घेण्यामध्ये सुद्धा स्वार्थच आहे आपला. आणि हा स्वार्थ चांगला स्वार्थ आहे. कोणता? म्हणून थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे तई जवळी का माझी. हा 9व्या अध्यायातला जो आपण शिकलेला आहे ना, तो स्वार्थ आहे. चांगला स्वार्थ आहे, कारण हा स्वार्थ म्हणजे परमार्थ आहे म्हणून. कारण इथे स्वार्थ काय आहे? व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी. म्हणजे भगवंताची जवळीक, म्हणजे भगवंताचा अनुभव, भगवंताची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती, ह्या स्वार्थालाच तर परमार्थ म्हणतात. आणि तो मला लाभावा म्हणून मी व्युत्पत्ती आघवी विसर्ज करतो आहे. काही हरकत नाही, खूप छान उद्देश आहे. पण ते असावं. इथे माऊलीने एक दृष्टांत दिला 17व्या ओवीत. ती ओवी वाचली मी, अर्थ वाचतो की फार दिवसांपूर्वी उपमन्यू नावाचा एक ऋषीपुत्र केवळ दुधाकरता तप करीत असता भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तुला काय हवे असे विचारताच उपमन्यूने मला दूध दे असे म्हटले. एवढ्यासाठीच भगवान शंकरांनी क्षीरसमुद्राची वाटी करून उपमन्यू पुढे ठेवून दिली. पुराणातली कथा आपल्यासमोर ठेवलेली आहे. त्याच्या त्या वडिलांच्या आश्रमामध्ये गरिबी असल्यामुळे दूध नसतं, पीठ कालवून देते त्याची आई वगैरे, सगळं वर्णन आहे त्या कथेमध्ये. त्याला दुःख होतं, मग आई सांगते की अरे तू शंकराची उपासना करशील तर तुला हवं ते प्राप्त होईल. आणि श्रद्धापूर्वक, निष्ठापूर्वक तो उपमन्यू भगवंताची कशी शंकराची उपासना करतो, सगळं वर्णन त्याच्यात आहे. आपल्याला त्यातला भाव घ्यायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा तो भाव आहे. तसंच अजून एक उदाहरण देतात 18व्या ओवीत. नातरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कौतिके, बुजाविला देवनी भातुके ध्रुवपदाचे. किंवा बापाने मांडीवरून ढकलून दिल्यामुळे रुसलेल्या ध्रुव बाळाला वैकुंठ पीठाधीश महाविष्णूने अढळपदाचा खाऊ देऊन समजाविले. सांगणं काय चाललं आहे की मागितलेलं काय आहे आणि दिलेलं काय आहे. किती प्रचंड प्रमाणात दिलेलं आहे, अमाप प्रमाणात दिलेलं आहे. मागणं कितीही छोटं असलं तरी. कारण वर्णन काय सुरू आहे? सद्गुरूंचं वर्णन करतं. कारण असं सद्गुरू, असे जे देतात ते सद्गुरू, कारण शेवटी स्वरूप स्थिती, आवरण दोषाची निवृत्ती करून जे माझ्या अनुभवाला आणून देतात, त्याच्या पलीकडे देण्यासारखं आहे का या जगात काही? हा भाव आहे बरं, हा आशा आहे या सगळ्या ओव्यांचा. तैसी आहेच आहे पुढे. तैसी जे ब्रह्मविद्या रावो, सकळ शास्त्रांचा विसवता ठावो, ते भगवद्गीता वोविये गावो ऐसे केले. की त्याप्रमाणे जी ब्रह्मविद्येची सम्राज्ञी आणि सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान अशी ती भगवद्गीता. काय माऊलीने सुंदर विशेषण भगवद्गीतेला लावली आहेत. काय म्हटलंय? एक तर ब्रह्मविद्या रावो म्हटलंय आणि सकळ शास्त्राचा विसवता ठावो, अशी भगवद्गीता ओवीय गावो ऐसे केले. म्हणजे मी अज्ञानाने प्राकृत ओवी छंदात गावी असे अघटित कार्य कोणी केले आहे म्हटलंय. पुन्हा मुद्दाम थांबलो मी केले म्हटलं का? पुन्हा नाही, ऐसे केले. कोणी केले? कोणाचं वर्णन सुरू आहे? अहो श्रीगुरु तुम्ही करून घेताय सगळं माझ्याकडून, म्हणून ते शक्य आहे, नाही तर अशक्य आहे. हे कार्य श्रीगुरूंनी केले. एक सुंदर विचार जाता जाता करून ठेवा हृदयामध्ये आपल्या, खूप लवकर प्रगती होईल परमार्थामध्ये. म्हणजे हे मी तुम्हाला काय सांगतोय, मी तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकाराचा आहे म्हणून नव्हे, मी माझ्या हृदयात ते करून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून सांगतोय. पहा तुम्हाला पटतो का हा विचार. इथे माऊली काय म्हणते? श्रीगुरु तुम्ही केलं. निवृत्तीनाथांना देते आहे की नाही श्रेय. आता कल्पना करा, अशी कल्पनाच करूया आपण, हायपोथेटिकल सिनॅरिओ. निवृत्तीनाथांना विचारलं
का हो तुम्ही केलं का? ते काय म्हणतील? गणित साधं आहे. ते काय म्हणतील? माझ्या श्रीगुरूंनी करून घेतलं. बरं त्यांच्या श्रीगुरूंना विचारलं तर ते म्हणतील माझ्या श्रीगुरूंनी. जी काही नावं असतील ते शेवटी गाडी कुठपर्यंत जाणार आहे? शेवटी गाडी त्यांचे सद्गुरू, त्यांचे सद्गुरू, त्यांचे सद्गुरू. आपल्याला ती गुरुपरंपरा माहिती असेल किंवा नसेल, शेवटी गाडी कुठे जाऊन थांबणार आहे? सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मद आचार्य पर्यंताम वंदे गुरुपरंपरा. इथपर्यंत जाणार ना. शेवटी जीवाचा जो अंतिम गुरु आहे तो शिव हाच आहे. मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय, ही खरी जी सद्गुरू परंपरा असते ना, ती अशी असते. अखंड अक्षुण्ण जी सद्गुरू परंपरा, म्हणून त्या परंपरेतले सद्गुरू करावे असं म्हणतात. ते या दृष्टीने म्हणतात, कारण तुम्ही विचारायला जाल तर प्रत्येकजण आपले सद्गुरूंनाच देतोय श्रेय. आणि शेवटी म्हणजे अंतिमतः ते श्रेय कुठे जात आहे? भगवंताला. कारण अंतिम गुरु कोण आहे? शेवटी शेवटी गाडी जाऊन थांबणार कुठे आहे? त्या शिवापाशी किंवा नारायणापाशी. नारायण समारंभ म्हणा किंवा सदाशिव समारंभ म्हणा. मग यत्करोशी यदश्नाशी यज्जुहोशी ददासी यत, यांनी आपल्याला काय शिकवलं? हेच तर शिकवलं. फार सुंदर एक विचार. जेव्हा सद्गुरूंना आपण, सद्गुरूंनी हे केलं आपण असं म्हणतो. माऊलींनी बरोबर आहे, ते निवृत्तीनाथांबद्दलच म्हणणार आहे, पण निवृत्तीनाथांनी विचारलं तर तेही हेच म्हणणार आहेत. आणि जाता जाता अजून एक विचार या संदर्भात फार महत्त्वाचा आहे. जिथे मी केलं असं मी म्हणतो ना, तिथे ही परंपरा मी मोडतो बरं का. एका दृष्टीने विचार केला तर कल्पना करा. बरोबर आहे की नाही? किती तर्कशुद्ध विचार आहे. पहा, इथे ती गाडी थांबली, तो प्रवाह इथे खुंटला. कारण आत्तापर्यंत आधीचा प्रवाह म्हणतो मी नाही केलं, तो म्हणतो त्यांनी केलं, त्यांनी केलं, त्यांनी केलं. हा फक्त म्हणतो एकटा मी केलं. पुढे जाऊया. मला वाटतं लक्षात आलं असेल. आणि पुढे याचा अर्थ पुढच्या शुक्रवारी असा होतो. कारण ज्ञानेश्वरीच असल्यामुळे ती गोडच आहे. ते भगवद्गीतेवरचं भाष्य असल्यामुळे ते तर मधुरच आहे. पण वेळ झालेली आहे. 7:30 वाजले. माझं लक्ष गेलं अचानक. त्यामुळे आपण तिथे थांबूया. 19 क्रमांकाच्या ओवीपर्यंत, 10व्या अध्यायाच्या 19 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपला अभ्यास आज आलेला आहे. आपण इथे त्याला आज विराम देऊ. आपली वेळ झालेली आहे. आणि हे जे अप्रतिम शब्दातीत वर्णन, संस्कृत प्रचुर नमन माऊलींनी या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये 9व्या अध्यायात केलेलं आहे. आणि कमालीची विनम्रता प्रकट केलेली आहे. आणि अंतःकरणपूर्वक असलेली, शब्दांमध्ये केवळ व्यक्त केलेली नव्हे, तर तो त्यांचा भाव व्यक्त होतो आहे त्याच्यातून. विनम्रता म्हणजे विनम्रतेचा भाव व्यक्त होतो आहे. असा हा भाव आपल्या सर्वांना सुद्धा लाभावा. आणि सद्गुरुचरणी, ईश्वरचरणी आपण सर्वांनी ह्याच पद्धतीने लीन व्हावं अशी सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम दादा. आपले श्री चरणी साष्टांग वंदन करते.
प्रभात झाली स्वरूपनाथा, या हो मम अंतरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. माझे माझे लोप पावू दे, तुझे तुझे उगवू दे. कोण असे मी तो मी तो मी, सहजपणे कळू दे. प्रसन्नतेची प्रभास दोदित, झळको वदनावरी. स्वामी झळको वदनावरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. दृष्टी निवळू दे, तिमिर जाऊ दे, आशीर्वाद हवा. अभ्यासाचा या वचनाचा, छंद जडू दे जीवा. सुमने सुमने अर्पण भावी, कृपा करा सत्वरी. स्वामी कृपा करा सत्वरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. राम कृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव. स्वामी तुम्ही ज्ञानदेव. करुणाकर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव. हरिमय होऊन आम्हा जाणवो, हरिमय नर नारी. स्वामी हरिमय नर नारी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. उदात्त उन्नत पावन मंगल, जीवन हे व्हावे. सोहम सोहम म्हणता म्हणता, ममत्व संपावे. सोहम फुंकर भरा बनू द्या, या देहा बासरी. स्वामी या देहा बासरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. जवळ घेऊनी शिकवा गीता, ओढशी लागली. स्वामी ओढशी लागली. घास सानुले करुनी भरवा, आम्हा गुरु माऊली. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जपो सदा वैखरी. स्वामी जपो सदा वैखरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. द्वंद्वन उरले, दुःख संपले, अनुभव हा यावा.
तिमिर मावळे गगन उजळले, जाणवू दे गारवा. चित्ती वचनी कृतीत यावी, सहज सुधा माधुरी. स्वामी सहज सुधा माधुरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. स्वागत करतो सद्गुरु राया, उमलो दे मनी उषा. कृपा प्रसादे स्वामी आपुल्या, शमुदे सगळी तृषा. भक्तवृंद हा प्रसन्न वदने, विनम्र वंदन करी. स्वामी विनम्र वंदन करी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. प्रभात झाली स्वरूपनाथा, या हो मम अंतरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. रहावा मानस गाभारी. रहावा मानस गाभारी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.